नमस्कार. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत काँग्रेसच्या नेत्या श्रुती म्हात्रे मॅडम. नमस्कार. आदर्श डायल चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो मी. येस, नमस्कार अक्षयजी, बोला. पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये आपल्यावरती आरोप करण्यात आले. मधुकर कडू आहेत, त्यांनी आपल्या स्वखर्चातून जे मंदिर आहे भैरवनाथ मंदिर जे बेलपाडामध्ये आहे, त्यांनी स्वखर्चातून पायऱ्या वगैरे बांधलेल्या होत्या. तुम्ही तो जाणीवपूर्वक पाडलेला आहे, त्यांचा असा आरोप आहे. आणि कुठल्याही प्रकारची संस्था किंवा कुठली रजिस्टर्ड नसताना सुद्धा तुम्ही नागरिकांकडून पैसे वसुली करता, असा आरोप आपल्यावर करण्यात आलेला आहे. बरं, ठीक आहे. मी जरा अक्षयजी तुमचा प्रश्न पूर्ण व्हायच्या आधीच उत्तर देते. ओके. की मी काहीतरी केलेलं आहे ह्याचा पुरावा त्यांनी सादर करावा. आणि ते ग्रामस्थांचं मंदिर आहे. पहिली गोष्ट तर तो ग्रामस्थांचा निर्णय आहे. माझ्या घरच्या पायऱ्या किंवा त्यांच्या सातबाऱ्यामध्ये जाऊन मी काहीतरी बांधकाम करते असा तो विषय होत नसतो. ग्रामस्थांचं ते मंदिर आहे. ग्रामस्थ मंदिरामध्ये पूर्वी त्यांनी स्वतः त्या कडूंनी त्या ठिकाणी पायऱ्या बांधल्या होत्या. त्यासाठी संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आणि मी स्वतः व्यक्तिशः त्यांनी फार पूर्वी बांधलेलं, त्यासाठी आम्ही आभारी आहोत, ऋणात आहोत त्यांच्या, की त्यांनी गावकऱ्यांना मार्ग खुला करून दिला. आता त्यांनी जे काही दानधर्म त्यावेळी केलं, ओके, त्या ज्या जागेवरती केलं, तर त्यावेळी काही त्यांना असे कोणी प्रश्न विचारले नाहीत. आणि आता तुमचं घर, जर तुमचं व्यक्तिशः घर ज्यावेळी तुम्ही डागडुजीकरण करता, त्यावेळी तुम्ही कोणाची परवानगी, ते मंदिर आहे आणि ते ग्रामस्थ पायऱ्या जुन्या झाल्या आहेत, वाईड, त्याचं काही ते रुंदीकरण करत आहेत, तर त्यासाठी काही मधुकर कडूंची परवानगी घेण्याचा विषयच नाही. पण अर्थात 100% त्यांनी जे काही योगदान पूर्वी दिलेलं आहे त्या योगदानाला आम्ही नाकारत नाही आहोत. येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांचं जे काही केलेले त्यांनी योगदान आहे ते योगदान त्या ठिकाणी अधोरेखित केलं जाईल. आणि राहिलीच गोष्ट श्रुती म्हात्रे करते, तर श्रुती म्हात्रे काही व्यक्तिशः श्रुती म्हात्रे म्हणून करत नाहीये. तो आम्ही त्या ठिकाणी गावकरी आहोत, ग्रामस्थ आहोत. अनेक ग्रामस्थ त्या ठिकाणी स्वतःच्या मर्जीने त्या ठिकाणी काहीतरी योगदान देऊ पाहतात. अनेक लोक करतात. अगदी तिरुपती बालाजीचं देवस्थान घेतलं, ते अगदी तुमच्या शेजारच्या असलेल्या कुठच्याही छोट्या मोठ्या मंदिरामध्ये ज्याही कोण दान करत असतं, त्या दानपेटीवर किंवा त्या स्वेच्छेवरती कोणाचाही अधिकार नसतो. ही पहिली गोष्ट. त्याच्यामुळे स्वेच्छेने आम्हाला जर कोणाला काही मदत करावीशी वाटली ती आम्ही करतो. आणि श्रुती म्हात्रे जर कुठे वर्गणी गोळा करताना त्यांना आढळली असेल तर त्यांनी त्याचे रेकॉर्डिंग दाखवावेत, त्यांनी त्याचे काहीतरी पुरावे सादर करावेत. श्रुती म्हात्रेंकडे 6 तास झोपायला जाण्या इतपतच वेळ आहे. दान देणगी करण्या रिकाम टेकडी बसलेली नाहीये. आणि त्यांनी काही आरोप करावेत आणि तुम्ही काहीतरी प्रसिद्धी द्यावीत, तर त्या प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला तशी तर मी बांधील नाहीये. परंतु आपण सर्व पत्रकार बंधू फार सामाजिक दृष्ट्या देखील चांगलं सकारात्मक ऍक्टिव्ह असतात. तुम्हाला नक्कीच समोर पत्रकार परिषद घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीचं उत्तर मी तुमच्या माध्यमातून सांगते की मधुकर कडूंच्या सातबाऱ्यावरती काही ग्रामस्थ त्या पायऱ्या बांधत नाहीत. किंबहुना मधुकर कडूंचाच आदर्श घेऊन त्यांनी पूर्वी जे काही काम केलं होतं ग्रामस्थांसाठी, त्याच पद्धतीतलं काम तरुण पिढी त्या ठिकाणी करू पाहत आहे. माझं तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की फार वडीलधारी भूमिका त्यांनी घ्यावी, मुलांना सहकार्य करावं. ते देखील काही योगदान देऊ असणार असतील तर त्याच्यासाठी देखील मला असं वाटतं ग्रामस्थ मंडळासाठी त्यांचं स्वागतच करतील ते. त्यामध्ये श्रुती म्हात्रेने कुठचाही पुढाकार घेतलेला नाही, ही पहिली गोष्ट. ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार आहे, त्यामध्ये आम्ही कणभर आम्ही त्यांच्यामध्ये योगदान आम्ही टाकत आहोत. ज्याच्यामध्ये जिथे कुठे काही कमी पडेल त्या ठिकाणी. श्रुती म्हात्रे काय फार मोठी अगदी 500 कोटीची मालकीण नाहीये की त्या गोष्टी करायला. आम्ही जो काही आमच्या पुरतं जे काही कमवतो त्यातलं खारीचा वाटा आमच्या गावातलं एक कर्तव्य म्हणून जे आहे तेवढं आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यात काही वाद नाहीये. आणि तेही मी एकटी नाही करत आहे, अनेक मंडळी करत आहेत. मला असं वाटतं की श्रुती म्हात्रेंना हा प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही ग्रामस्थ मंडळांना जर काही या बाबतीत विचारलं किंवा बेलपाड्या गावात जाऊन जी मंडळी करत आहेत त्या ग्रामस्थांना तुम्ही विचारात घेणं आहे. आणि मला असं वाटतं सामाजिक कामामध्ये अशा पद्धतीतला खोडा घालणं म्हणजेच तुम्ही समाजाच्या असलेल्या जमिनीवर हक्क बजावत आहात. आणि कुठच्याही बाबतीत या ठिकाणी वादविवाद न करता मधुकर कडून मी विनंती करेन, आपण वडीलधाऱ्याच्या भूमिकेत आहात. आपण पूर्वी जे काम केलं तुमचाच आदर्श घेऊन नवीन पिढी काम करू पाहते, तर आपण त्या बाबतीत सहकार्याच्या भूमिकेत राहावं. येणाऱ्या दिवसांमध्ये जर काम पूर्ण झाल्यानंतर निश्चित रूपाने त्यांच्या योगदानाची नोंद घेतली जाईल, एवढं मात्र मी निश्चित आपल्याला सांगू शकते. अजिबात कुठे त्यांनी केलेल्या योगदानाचा विसर पडलेला नाही. आताही काही योगदान करणार असतील तर त्यांनी ते जे कोण पुढाकार घेणारी जी आमची मंडळी आहेत, जे काही शिष्टमंडळ आहे त्यांच्याशी संवाद साधला तरी मला नाही वाटत कोणी नकार देईल. आणि त्यांना कोणी काही नकार दिला तर त्यांनी माझ्याशी संवाद साधावा. आजपर्यंत मधुकर कडून मी कधी पाहिलं देखील नाहीये.
ना कधी माझ्याशी त्यांनी ह्या विषयावर चर्चा केलेली आहे आणि काही चर्चा नाही, कुठे कधी भेटगाठ नाही आणि अशी पत्रकार परिषद घ्यायची आणि कुठच्या तरी मोठ्या नावाला टार्गेट करायचं तर काय त्याच्यातनं काही आणि मला असं वाटतं की तुम्ही बेलपाडा गावातल्या ग्रामस्थांशी जर त्यांचे मतं घेतलीत तर मला वाटतं अधिक संयुक्तिक राहील आणि अनेक कायदेशीर बाबी आहेत. तुम्हाला जर तुमच्यावर काहीतरी चुकीचं घडलंय, तुमच्या सातबाऱ्यावरती येऊन जर कोणी काही केलंय, पोलीस स्टेशन आहे, न्यायालय आहे, सर्व काही आहे, प्रत्येकासाठी उघड आहे ते. त्यांचा असा आरोप आहे की ते पायऱ्या तुटलेल्या नाही किंवा खराब झालेल्या नव्हत्या, तरी जाणीवपूर्वक मी ज्या ठिकाणी नाव लावलेलं होतं नाही असं काही नाही. त्यांच्या नावाचं त्यांनी बघा त्यांचं नाव केलंय, त्यांचं नाव पुसण्या इतपत एवढा आमच्याकडे वेळ नाहीये. उलट त्यांच्या योगदानाला आम्ही आज मी तुमच्या मीडिया समोर बोलते, हे कमी आहे का? एका अधिकृत चॅनलच्या अधिकृत संपादकाशी मी बोलत आहे. तुम्ही मला काही बोलण्याचा आरोप सांगण्याच्या आधीच मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी जे योगदान दिलंय त्याचाच आदर्श ठेवून नवीन पिढी ते काम करू पाहते. अभिमान वाटायला पाहिजे मधुकरकडून ना. त्याच्यासाठी एवढं संकुचित मनोवृत्ती ठेवून बरोबर नाही. एवढा मोठा सामाजिक कार्यकर्ता म्हणवणाऱ्या व्यक्तीने स्वागत केलं पाहिजे आणि त्यांना काय करायचं असेल योगदान तर ते करतील ना त्या ठिकाणी. आणि पायऱ्या तुटल्या नाही तर आता तुम्ही सांगा, घर पूर्ण खाली कोसळल्यानंतर तुम्ही दुरुस्ती करता का? नाही ना. थोड्या भेगा पडल्या की त्याला तुम्ही डागडुजीकरण करता का? ते अधिक टिकलं पाहिजे. आणि त्या काय पायऱ्या श्रुती मात्राच्या घराकडे येत नाहीत, त्या बैरी देवाकडे जातात. त्या काय माझ्या घराकडे येत नाहीत की त्यांच्या घरातनं काही पायऱ्या काढल्या मी तर माझ्यावर अलिगेशन्स करायला. बैरी देव एकट्या श्रुती मात्रेचा नाही आहे, संपूर्ण बेलपाडा गावातला आहे. बेलपाडा गाव हे सर्वपक्षीय गाव आहे. त्या ठिकाणी काँग्रेसचाही विषय येत नाही आणि श्रुती मात्रेच्या व्यक्तीच्या म्हात्रे कुटुंबाचाही येत नाही. तिथे म्हात्रे, कडू, भोईर, घरत अनेक प्रकारची कुटुंब राहतात. परंतु एक प्रतिष्ठा टार्गेट करणं हे आणि मी तर आदरच करते. त्यांचा कोणी आदर दुसरं करत असो अथवा नसो, पण ज्या काळामध्ये भैरीदेवाकडे पोहोचण्याचा रस्ता नव्हता त्या काळामध्ये त्यांनी चांगलं पाऊल उचललं, समाजासाठी पाऊल उचललं. त्याच्यासाठी त्यांचं कौतुकच आहे आणि कौतुक राहील. जरी त्यांनी पत्रकार परिषद घेतली असली तरी त्यांच्या त्या कौतुकास्पद कार्याला माझा सलामच राहील आणि त्यांचाच आदर्श ठेवून काही नवीन पिढी करू पाहत आहेत. तुमच्या माध्यमातून एवढीच विनंती करेन की त्यांनी त्यांना सहकार्य करावं, मोठ्या भावाच्या भूमिकेत, वडीलधाऱ्या भूमिकेत यावं. असं काही आरोप करून वगैरे काही विषय सॉर्ट आउट होत नसतात. आणि काही चुकीचं वाटत असेल तर अन्य काही प्रकार म्हणजे तुमच्या 100 पत्रकारांशी बोलण्यापेक्षा त्यांनी ग्रामस्थांशी बोलावं. अगदी त्यांच्यामध्ये सुटत नसेल तर माझ्याशी येऊन चर्चा केली असती. मला तर कधी येऊन ते भेटलेले सुद्धा नाहीये. त्याच्यामुळे मी खरं तर उत्तर देणं अपेक्षित नाही. परंतु मला तर तुमच्या सगळ्यांच्या फोनद्वारेच कळतंय असे काही पत्रकार परिषद झालेली आहे. पण ठीक आहे, हरकत नाही. त्यांनी केली आहे, चांगली गोष्ट आहे आणि तुमच्या माध्यमातून देखील आम्हाला त्यांचे ऋण व्यक्त करण्याची संधी मिळाली. त्यासाठी तुमचे देखील पत्रकार माध्यमांचे मी मनापासून धन्यवाद मानते. प्रश्न असा आहे की ते आपल्या विरोधामध्ये पोलीस स्टेशन आणि कोर्टामध्ये देखील जाणार आहे. त्या संदर्भात हो, हरकत नाही. म्हणजे त्यांना अधिकार आहे ना कायद्याने, त्यांनी करावं ना ते. एक पोलीस स्टेशन आणि न्यायालयामध्ये जे सिद्ध होईल ते सगळ्यांना मान्यच राहील ना. ते कुठे माझ्या घरचा रस्ता आहे, हरकत नाही. त्यांनी काम थांबवावं, काही हरकत नाही. त्यांना काय करायचंय त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांना जे योग्य वाटतंय ते त्यांनी निश्चित संपर्क न करता, संवाद न करता कुठच्या वेगळ्या गोष्टींकरता जर ते काही करत असतील तर येणाऱ्या काळांमध्ये ते सगळं उघडकीस निश्चित रूपाने येईल. कारण का जेवढे प्रश्न तुम्ही मला आता विचारलेत, मला असं वाटत नाही की गावकरी ज्यावेळी निर्णय घेतला तेव्हा मी एकही प्रश्न याच्यातला विचारला नाही त्यांना. ते बोलले ताई आपल्याला दुरुस्त करायचंय, आम्ही करतोय. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. महिला दिनाचा दिवस होता, महिला दिनाच्या दिनानिमित्त गावकऱ्यांनी इच्छा व्यक्त केली ताई भूमिपूजनाला तुम्ही यावं. अनेक कार्यक्रमांना आपण जात असतो आणि ज्या गावात आपण आहोत त्या गावामध्ये आमंत्रण दिल्यानंतर फक्त त्या आमंत्रणाला मान ठेवून मी त्या ठिकाणी भूमिपूजनाला गेली. परंतु असा विपर्यास करत असतील तर त्याच्यासारखी दुसरी काही शोकांतिका नाही. धन्यवाद मॅडम, आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. येस, धन्यवाद.